मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये जी मालती आहे ती म्हणते की आता सगळ्यांनीच जायचं, त्या राणीच्या घरी त्या वस्तीमध्ये सगळ्यांनीच जायचं. आता इंद्र गेलाय ना, आता सगळ्यांनीच चला. आणि ती बॅग घेते आणि आता सगळेजण जायला निघतात. आणि आता तिथे यायला निघतात. तर इकडे आता जी राणी इंद्र आहे, इंद्र तिथे हातपाय वगैरे धुतो आणि घरात येतो आणि म्हणतो की आई बुवा, आता तुम्हाला काय हवं नको असेल ना, मला पण सांगायचं, राणीलाच नाही सांगायचं फक्त, असं विचारतो. तर आता लगेच ते म्हणतात की हो अहो जावे बापू, तुम्ही असं का करताय? अहो जा ना तुम्ही घरी, असं का थांबताय इथे? राणी करेल आमचं काय करायचं आहे ते. तर आता लगेच इंद्र म्हणतो की नाही, मी नाही जाणार घरी, तुम्हाला आधीच सांगतोय, काही झालं तरी मी आता घरी जाणार नाहीये, असं म्हणतो. तर राणी म्हणते की इंद्र सर, मी तुम्हाला सांगते, जा ना हो घरी, तुम्ही घरी काय होईल तुम्हाला माहिती आहे का? अहो घरचे काय म्हणतील बाकीचे, त्यामुळं तुम्ही घरी जा लवकरात लवकर, असं समजावते. तर आता इंद्र तिचं ऐकायला तयार नसतो. तेवढ्यात तिथे बाहेर आता मालतीन त्या येतात, सगळेजण येऊन तिथे उभा राहतात. तर आता ती म्हणते की आता बघतेच मी इंद्र कुठं आहे माझा. आणि ती बॅग घेऊन येते आणि ती बॅग गाडीतून खाली काढते आणि सगळेजण तिथे बाहेर उभा राहतात. आणि आता मालती मोठ्याने ओरडते, इंद्रा बाहेर ये. तर आता लगेच मालती राणी म्हणते की इंद्र सर, मालती आईन ते आले तिथे. तर आता लगेच इंद्र पळत सुटतो आणि इंद्र ते सगळे बाहेर येतात आणि म्हणतात आईन ते इथं. तर आता लगेच इंद्र म्हणतो की इथे काय आलात असेल हे. आणि आता त्यांना बघून इंद्राला खूप आश्चर्य वाटतं आणि सगळेजण म्हणतात काय हो इंद्र सर. इंद्र म्हणतो की काय झालंय. तर ते म्हणते की तुला पडतंय का इंद्र, इथं का राहतोय तू, आणि काय रे तुला इथेच राहायचंय का मला सांग. राणी म्हणते अहो मालती आई येणार आहे इंद्र सर घरी, इथं नाही थांबणार ते, असं समजावते. तर आता लगेच ती म्हणते की कधी येणार आहे घरी, तुझ्यामुळे तो इथे राहायला आला आहे, असं म्हणते. तर आता लगेच राणी म्हणते की अहो खरंच येणार आहे ते घरी, आता निघणारच होते. तर आता मालती लगेच हात करते, म्हणजे बास, तुझं बोलणं बांध झालं. आणि ती म्हणते की इंद्रा तुला राहायचं नाही ते, इथेच राहा, धर तुझ्या बॅगा. आणि त्याला ती बॅगा देते. तर बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडतं. इंद्र खरंच राणीच्या घरी राहील का कायमचा, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.